नमस्कार मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, खुशखबर आहे, आनंदाची बातमी। 7व्या वेतन आयोगासंदर्भात आजचा शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2019चा घरभाडे भत्ता वाढलेला आहे। घरभाडे भत्ता टप्प्याटप्प्याने वाढवणार। काय आहे जी आर तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब बटन जर व्हिडिओ खाली लाल दिसत असेल त्याला क्लिक करा आणि त्यानंतर एक बेल येईल तिला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला सुरू करूया। राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक घरभाडे भत्ता 2019 पत्र क्रमांक 2 सेवा 5 तारीख आहे 5 फेब्रुवारी 2019 आणि इथे संदर्भ बघा आहेत दुसरे शासन निर्णयाचे। तर पहा, 7वे केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेले वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 अन्वये वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे। तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक येथील 7 जुलै 2017च्या आदेशान्वये सुधारित करण्यात दराचा घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या 7व्या वेतन आयोगाच्या विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गावे यांचे सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत सुधारित दराचा घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावाचे शासन निर्णय वित्त विभाग 16/12/2016 अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आले आहे। सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्यासमोर स्तंभ 4 मध्ये दर्शवल्यानुसार 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून अंमलात येतील। तर पहा, इथे शहरांचे गावाचे वर्गीकरण दिलेले आहे। X, Y, Z अशा 3 प्रकारे आहे आणि घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर आता सध्या कसे होते 30%, 20% आणि 10% असे होते आणि आता सुधारित दर 24%, 16% आणि 8% असतील। तथापि X, Y आणि Z वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान 5,400, 3,600 आणि 1,800 इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील। म्हणजे X असेल तिथे 5,400, त्यानंतर Y असेल तिथे 3,600 आणि Z असेल तिथे 1,800 इतका घरभाडे अनुज्ञेय राहणार आहे। त्यानंतर ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा 25%ची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27, 18 आणि 9% दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। म्हणजे ज्यावेळेस महागाई 25% होईल, आता सध्या 9% दराने मिळणार आहे, ती 25% झाल्यानंतर आपल्याला परत 1%ने घरभाडे वाढणार आहे। तसेच ज्यावेळी 7व्या वेतन आयोगाची मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही 50%पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30, 20 आणि 10% वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपली 50% महागाई झाली की आपल्याला 30%, 20% आणि 10% म्हणजे सध्या जो आपल्याला 6व्या वेतन आयोगानुसार 30%, 20% आणि 10% मिळत आहे त्याप्रमाणे घरभाडे भत्ता मिळणार आहे। सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल। घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेय संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घरभाडे भत्त्यावरील वाढीव खर्च व त्यांचे वेतन व भत्ते यासंबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो त्याच लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा। अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडे भत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखाली ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा। सर्व विभाग प्रमुख, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी व कृषीतर विद्यापीठाचे कुलसचिव यांना याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा। स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात येतील। म्हणजे पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता हे 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत आणि त्याच दराने अदा करण्यात येणार आहेत। हे आदेश 1/1/2019 पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे। तर मित्रांनो, वरील आदेश हे 1/1/2019 पासून अंमल करण्यात यावा असं राज्य शासनाने या आदेशामध्ये सांगितले आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे राज्यपालाच्या आदेशानुसार व नावाने। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GRची म्हणजे जो घरभाडे भत्ता GR होता त्याची माहिती बघितली। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांना व्हॉट्सअपला शेअर करा। जय हिंद, वंदे मातरम।